शेष तणाव झालं होतं. झालं होतं आणि आता कालावधीनुसार घेणार होतो आपण. शेष तणाव बरोबर आहे. कालच्या तासामध्ये हायपोट्रेस बरोबर आहे. आणि शेष तणाव आणि सद्यस्थितीतील तणाव बघितला होता. तर आजच्या तासात आपण कालावधीनुसार म्हणजे ताण हा किती काळ टिकणार आहे, किती काळ टिकतो, बरोबर आहे. कालावधीनुसार ताणाचे काय प्रकार पडतात ते बघूया. बघा, ताणाच्या कालावधीनुसार ताणाचे प्रकार त्यामध्ये कोणकोणते येतात बघा. एक आहे अल्पकालीन ताण, दुसरा आहे तीव्र ताण आणि तिसरा आहे दीर्घकालीन ताण. बघा, त्याच्या नावातच आहे, आपल्याला लक्षात येते लगेच. अल्पकालीन, दीर्घकालीन, तीव्र, म्हणजे त्याच्या नावामध्ये त्याचं रहस्य घडलेलं आहे. तर सुरुवातीला बघूयात अल्पकालीन ताण. यालाच काय म्हणायचं आपल्याला, ऍक्यूट स्ट्रेस. तर अल्पकालीन म्हणजे काय हो, काय सांगता येईल? थोड्या थोड्या कालावधीसाठी. काळापुरता, थोड्या कालावधीचा. अल्प म्हणजे एकदम कमी वेळापुरता येणारा ताण आणि लगेचच येतो आणि लगेचच निघून जातो, अशा प्रकारचा. तर बघूयात काय म्हणले त्याच्यामध्ये. अल्पकालीन ताण म्हणजे किरकोळ परिस्थितीमधून दररोज अनुभवला जाणारा ताण आहे. थोडक्यात त्याला दैनंदिन ताण पण असं आपण म्हणू शकतो. आणि किरकोळ परिस्थिती, छोट्या छोट्या, म्यूट करा कोण आहे ते, आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून येणारा ताण म्हणजे अल्पकालीन. परंतु छोट्या छोट्या गोष्टीवरून जरी आला तर तो येऊन लगेच गेला तर ठीक आहे, त्याला अल्पकालीन म्हणायचं. छोट्याशा गोष्टीवरून आला परंतु दीर्घकाळ टिकला, तो थोडासा वेगळा आहे. बघूयात मग. हा ताण जो आहे अल्पकालीन, हा क्षणिक ताण आहे असतो आणि अनपेक्षितपणे येतो, बरोबर आहे. अचानक, अनपेक्षितपणे म्हणजे अचानक येणारा, अचानक येतो. तसेच अचानक आल्यानंतर काय करतो, आपला तोल जो आहे तो बिघडतो, आपला तोल सोडतो आणि निघून जातो. बघा कसं आहे स्वरूप आहे अल्पकालीन ताणाचं. अनपेक्षितपणे येतो, अचानक आला आणि आल्यानंतर काय झालं, आपला तोल बिघडला शरीरावरचा आणि निघून सुद्धा गेला, लवकर निघून गेला, अशा स्वरूपामध्ये हा अल्पकालीन ताण आहे, बरोबर आहे. आणि त्यासोबत काय म्हणलेलं आहे, अल्पकालीन जो ताण आहे ऍक्यूट स्ट्रेस हा जास्त काळ टिकून राहत नाही, त्याच्या नावामध्ये असल्यासारखंच आहे. तर याची उदाहरणं काय सांगता येईल? ये पहिलं लेक्चर घणं बोर घणं म्हणजे भयंकर बोर, नुसतं निंदावं आणि सर सर मला वाटतं की हॅलो, हा, परीक्षेमध्ये आपण गेल्यानंतर लक्षात येतं की आपल्या पेनची काडी संपली आहे आणि मग ताण येतो पटकन, पण तो कोणाला तरी मदत मागितली की पटकन संपतो सुद्धा असं. आणखी काय सांगता येईल आपल्याला? ज्या ठिकाणी गाडी आपण चालवताना गाडीचं पंक्चर दुकान नाही जवळपास कुठे, गाडी पंक्चर झाली की अचानक ताण येतो, मग तो काही वेळाने जातो. पण अचानक ताण आला, मग दुकान कुठं आहे आपण याची शोधाशोध घेतो, शोधाशोध घेतल्यानंतर पंक्चर काढलं की आपला ताण लगेच निघून जातो. दैनंदिन जीवनातल्या साधारण साध्या सोप्या गोष्टी. आणखीन काय सांगता येईल याच्यामध्ये आपल्याला? इंडियाची फायनल मॅच चालू आहे आणि त्यात लाईट गेली.
ठीक आहे. थोड्या वेळासाठी इंटरनेट बंद झालं. बरोबर आहे. इंटरनेट चालना गेलं, आपलं व्हॉट्सअप चालना गेलं, अशा स्वरूपामध्ये लगेच चिंता वाटायला लागते. आणखीन काय सांगता येईल? चहा करायला घेतलं, दूध नसलं. बरोबर आहे. अल्पकालीन ताण. बघूयात आणखीन काय उदाहरणं आहेत. बघा, ट्रॅफिक काय, कोण बोलते का? कोण? बसमध्ये पण सर आपण बसमध्ये चढलो आणि आपल्याला थोड्या वेळापुरती सीट वगैरे नाही भेटलं, हा, आपण रिकामी होईपर्यंत ताणात असतो, कोण उतरते त्याची वाट बघत. बरोबर आहे, बरोबर आहे. सर कामवालीची सुट्टी. कामवाली सुट्टी हा अल्पकालीन ताण आहे का? बघा, सांगता येईल का? बरोबर आहे, पण तिचा परिणाम दिवसभर राहतो आपल्या डोक्यावर. ती आल्यावर पण असतो, परत तिचा राग येतो. म्हणजे तिचा राग येणे, चिडचिड होणे, बरोबर आहे. म्हणजे हे काय झालं, त्या तणावाचं लक्षणं झाली, आपल्या शरीरावर येणारी लक्षणं झाली. ठीक आहे, बघूया. ट्रॅफिक मध्ये अडकणे असेल किंवा मुलाखतीपूर्वी चिंता वाटणं. आता मुलाखतीपूर्वी चिंता वाटणं म्हणजेच हा सुद्धा अल्पकालीन आहे. आणि मुलाखत दिलो आपण, हे काय होतं, आपली जी चिंता आहे ती निघून जाते. ट्रॅफिक मध्ये अडकल्या सुद्धा तसंच होतं, कधी एकदा बाहेर पडावं वाटतं ट्रॅफिक मधून. आणि जोपर्यंत ट्रॅफिक मध्ये आहोत तोपर्यंत तो ताण असतो, आणि ट्रॅफिक मध्ये निघून बाहेर गेलो की तो ताण जो आहे निघून जातो. किंवा महत्वाची कामे पूर्ण करण्याशी संबंधित ताण. बघा, आता आपल्याला कुठल्या तरी गावाला जायचे, लवकर उद्या जायचं आहे, ठरवलेलं आहे आपण. मग आपण त्यासाठी काय करतो, रात्री सावरासावर करून ठेवतो, सकाळी लवकर उठतो, अशा गोष्टी आपण करतो. आणि एकदा की गाडीमध्ये बसलं की हा आपला ताण निघून जातो. बरोबर आहे का? स्त्रिया तर खूप काळजी घेतात, लवकर उठतात, उद्या गावाला जायचंय, उद्या गावाला जायचंय, बस. बरोबर आहे, आवर करून ठेवतात. जर लांब जायचं असेल देवदर्शनाला वगैरे, तर त्याची तयारी अगोदरच करून ठेवतात. बरोबर आहे, सकाळी लवकर तर उठतातच, त्यासोबत इतरांना सुद्धा सगळ्यांना लवकर उठवतात. आणि एकदा का गाडीत बसलं की हा ताण कसा होतो, निघून जातो. बरोबर आहे. आणखीन बघूया काय आहे. म्हणजेच महत्वाची कामे पूर्ण करण्याशी संबंधित ताण. आणि तो काम जर एकदा झालं की मग ताण तो निघून जातो. त्यासोबत गर्दीत थांबणं, याला सांगता येईल का अल्पकालीन ताण म्हणता येईल का? गर्दीमध्ये, गोंगटामध्ये थांबणं म्हणता येईल ना. हो, येतो. गर्दीमध्ये थांबणं, बरोबर आहे. भरपूर अशी गर्दी झालेली आहे, कधी एकदा गर्दीच्या बाहेर जावं असं आपल्याला होतं, गुदमरल्यासारखं होतं. तसेच अक्षदा पडताना बघा, वेळ होते भरपूर, नवरदेव लवकर येतच नाही, अशा वेळी सुद्धा अल्पकालीन ताण येतो का? भूक लागलेली असते, 2 वाजून गेलेले आहेत, कधी एकदा अक्षदा पडतील आणि आपण कधी साठी जावं असं होतं का कधी? याला सुद्धा काय अल्पकालीन ताणाचं म्हणता येईल. तसेच प्रिय व्यक्तीशी वाद, बरोबर आहे का? अल्पकालीन आहे का दीर्घकालीन आहे प्रिय व्यक्तीशी वाद? हा ताण फार अल्पकालीन. संवेदनशील असतो. प्रिय व्यक्तीशी म्हणजे घरामध्ये नवरा बायकोचं भांडण असेल, किंवा कपल्स जे लग्नापूर्वीचे असतात, प्रियकर आणि प्रियसी अशा स्वरूपामध्ये असेल, आणि त्यांच्यामध्ये जर वाद झाला तर काही वेळा अल्पकालीन ताण येतो. परंतु तोच वाद, आता पुढचा ताण बघताना तो कसा मोठ्या स्वरूपामध्ये होतो. तसेच जर आपल्या हातातून मोबाईल खाली पडला तर कसं होतो,
क्षणामध्ये ताण येतो अल्पकालीन. मोबाईल खाली पडला की लगेच ठोके सुद्धा वाढतात बघा, वाढतात का? श्वास दीर्घ होतात. त्यासोबत बघा, आपण मोबाईल ठेवलाय रात्री झोपताना आपल्या उशालाच ठेवलाय, पण सकाळी उठल्यास आपल्याला लवकर मोबाईल सापडणार गेला. असं होतं का कधी? वरती आपण ठेवलोय, परंतु सकाळी उठल्यानंतर आपल्याला सापडत नाही, इकडे इकडे शोधावं लागतं. अशा वेळी सुद्धा हा ताण येतो का? येतो ना. येतो. वेळची वेळी ताण वस्तू नाही जोरदार येतो. सापडल्यानंतर. कोण घेतलं की वाटतं, घरातच असतं आपले, पण वाटतं कोण घेतलं की कुठे गेला की कुठे पडला की काय की असं वाटतं. म्हणजेच हा सुद्धा अल्पकालीन ताण आहे. आणि मोबाईल सापडला की हा ताण लगेच निघून जातो. किंवा अशा बरेच वेळी असं होतं की आपण मोबाईल कुठेतरी ठेवतो आणि सापडत नाही, शोधाशोध करावी लागते, किंवा एखाद्याच्या दुसऱ्याच्या मोबाईलवरून फोन करावा लागतो. मोबाईल घरी जरी असला तर चोराने चोरून नेलं का असं वाटतं का? होत असतं बघा. आपण मोबाईल ठेवतो, खूप खूप शंका येतात मनात. मनामध्ये वेगवेगळ्या शंका आहेत. आणि मोबाईल एकदाचा सापडला की परत हा जो ताण आहे तो तर अशात कमी झाला. पण आणखी एक ताण आता फार याचा चांगलं उदाहरण सांगता येऊ शकतं. ते असं की प्रवासात गेल्यानंतर रेल्वे टीसी येतो तपासायला आणि त्यावेळी तिकीट नाही सापडत. तो हा जो हा काही कालावधीचा ताण आहे तो खूप परेशान करतो. तो सुद्धा अल्पकालीन ताण आहे. आणखीन काय सांगता येईल त्यामध्ये? परीक्षेत कॉपी करताना प्रश्नाचं उत्तर नाही सापडलं. बरोबर आहे. किंवा वेळ लवकर लवकर जाते परीक्षेत. बघा, वेळ कशी जाते, लवकर जाते. हा, परीक्षेत त्यावेळी वेळ सुद्धा पुरतोय का एक नाही, वेळेत लिखाण होतंय का हा, नाही, त्यासाठी सुद्धा अल्पकालीन ताण येऊ शकतो. वेळेमध्ये प्रश्न पूर्ण होतात का नाही, त्याच्यामुळे सुद्धा ताण येतो. बरोबर आहे. ठीक आहे, पुढे बघूयात. आणि हे अल्पकालीन जे हे ताण बघितले आपण वेगवेगळी, तर त्याची लक्षणं कसं दिसून येतात बघा आपल्या शरीरावरती? चिंता वाटणं, चिडचिड होणं, राग येणं, किंवा असे जे व्यक्ती आहेत तर त्याच्या स्वभावामध्ये काय दिसून येतं? एखाद्या व्यक्तींना बघा नख चावायची सवय असते, बरोबर आहे का? दात दात खायची सवय असते. अशा स्वरूपामध्ये ही शारीरिक लक्षणं त्याच्यावरती दिसून येतात. म्हणजेच ज्यावेळी आपण मोबाईल खाली पडल्यानंतर वेगवेगळी लक्षणं दिसून येतात बघा लगेच, बरोबर आहे का? आणि अशा स्वरूपाची लक्षणे येतात, आणि ही लक्षणं ही दीर्घकाळ टिकणारी आहेत का? नाही, नाही. बरोबर आहे. तर काही कालावधीपुरती असतात आणि लगेच निघून जाणारी सुद्धा असतात. म्हणजे ताणाच्या स्वरूपानुसारच, ताणच अल्पकालीन आहे तर लक्षणं सुद्धा तिथं आपल्याला कशी दिसतील? अल्पकालीन अल्पकालीन. स्वरूपामध्ये दिसून येतील. बरोबर आहे. तर जुन्या सिनेमात किंवा मराठी सिनेमामध्ये, हिंदी मराठीमध्ये हम्म. ते घरातला करता माणूस असं कोणी लवकर घरी आलं नाही की एरझारा मारत मारत होते. हम्म. त्यांची लक्षणं तशी दिसायची. ते जोरजोरात घरात चालायचे. वाट पाहणे. हा, वाट पाहताना. बरोबर आहे. जोरजोरात चालणे, पाय आपटत चालणे, चिंता वाटणे, त्याच्यात आपण लक्षण दिलंय बघा. चिंता वाटणे, हुरहुर वाटणे, काळजी वाटणे, आणि त्याचे स्वाभाविकच आपल्या शरीरावरती परिणाम दिसून येतात. म्हणजे श्वासोश्वास जलद होतो. पुढे बघूया. तीव्रता, आता यालाच काय म्हणलेलं आहे? एपिसोडिक ऍक्यूट ट्रेस. हा अगोदरचा कसा होता? ऍक्यूट अल्पकालीन, आणि हा जो आहे तीव्र. तर दोन्हीमध्ये फरक काय आहे बघा? तर
नावाप्रमाणेच तीव्र ताण आहे जो वारंवार सतत होतो. म्हणजे बघा, अल्पकालीन ताण जर वारंवार होत असेल, आलं लक्षात. आता आपण ट्रॅफिक मध्ये अडकलोय, परंतु आपण एखाद्या बसचा ड्रायव्हर असेल किंवा आपण आपल्याकडे कुठली तर गाडी आहे भाड्याची म्हणा, समजा ऑटोचा ड्रायव्हर असेल किंवा आणखीन कुठला, मग सारखं सारखंच त्यांना ट्रॅफिक मध्ये अडकावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे अशी जी परिस्थिती आहे ट्रॅफिक मध्ये अडकण्याची, ही काय व्हायला लागली आहे, याची पुनरावृत्ती व्हायली आहे, वारंवार व्हायला लागलेली आहे. बरोबर आहे का? तसेच म्हणजेच तीव्र ताण जो वारंवार, जेव्हा तणाव निर्माण करणाऱ्या परिस्थिती वारंवार घडतात त्याला काय म्हणायचं आहे, एपिसोडिक ॲक्यूट स्ट्रेस म्हणजे तीव्र ताण असं म्हणायचं आहे. तर उदाहरणं बघा त्याच्यामध्ये दिलेली आहेत बरेच. जर तुम्ही बस ड्रायव्हर असाल तर रोजच्या ह्याच्यामध्ये काय, तर सारखं सारखं ट्रॅफिकला तुम्हाला सामोरं जावं लागतं. त्याच्यासोबत आणखीन काय सांगता येतील उदाहरणं त्याची जी वारंवार होतात. आता तर आयसीयू मध्ये वर्क करणारे डॉक्टर ते सतत अतिताणाखाली असतात. कुठला पेशंट सिरियस होईल आणि कधी शेवटचा श्वास घेईल, ऍक्यूट इमर्जन्सी कंटिन्यू असते, त्यावेळी पण तीव्र ताण असतो जोपर्यंत ड्युटी आहे तोपर्यंत. हम्म. आणखीन काय सांगता येईल? एखाद्या व्यक्तीला एकच गोष्ट वारंवार सांगून लक्षात येत नसेल तर पुन्हा पुन्हा सांगून बी लक्षात नाही आलं तर मग तीव्र ताण येऊ शकतो. रोज ठीक आहे. दारू पिऊन घरी येणारा नवरा. बरोबर आहे. रोज परत परत तेच घडतंय, परत परत तेच घडतंय. आजही तेच घडलं, उद्या तेच घडलं. आणखीन काय सांगता येईल? आता आपण काय म्हणलं, ऍक्यूट स्ट्रेस मध्ये काय म्हणलं, प्रिय व्यक्तीशी वाद म्हणलो. बरोबर आहे. परंतु आता ताणामध्ये काय म्हणले, वारंवारता, परत परत. आणि प्रिय व्यक्तीशी वाद हा सारखा सारखा होणे, सतत होणे, वारंवार होणे. स्वरूप कसं बदललं बघा, वाद होणे आणि वारंवार वाद होणे. आणखीन काय सांगता येतील? एखादी घटना जर वारंवार घडत असेल तर निर्माण होणारा ताण म्हणजे तीव्र ताणामध्ये येईल. तशाच घटना काय सांगता येतील आपल्याला? ताणाची व्याख्या झाली, एखादी घटना वारंवार घडणे. ऑफिसमध्ये छोट्या छोट्या कारणावरून बॉस सतत रागावतो वारंवार. सारखं सारखं चुका निघणं आपल्या. बरोबर आहे. आणखीन काय सांगता येईल का? सकाळी उशिरा उठलं तर पूर्ण दिवसाचं नियोजन बिघडणं, त्याच्यामुळे जो चिडचिड किंवा ताण येतो तो. आवाज व्यवस्थित नाही आला, एकदा सांगा परत. सकाळी जर उशिरा जर उठलो तर दिवसभराचं सगळं कामाचं नियोजन बिघडतं आणि त्याच्यामुळे जो ताण येतो तो. ठीक आहे. पण रोज उशिरा उठत असेल तर बरोबर आहे. सांगून हे रोज उशिरा उठत असेल तर. रोज आपण ठरवून झोपतोय सकाळी लवकर उठायचं आहे, बरोबर आहे. परंतु हो. सकाळची वेळ येते, लवकर उठणं होत नाही. ठरवून जरी झोपलं तरी लवकर उठणं होत नाही. नाही, विद्यार्थी आपला मुलगा समजा रोज शाळेला 7ला जायचंय, त्याला कितीही सवय लावून तो उठतच नसेल तर तो आईला तीव्र ताण असेल. बरोबर आहे. आणखीन काय सांगता येईल का? एखाद्याचा सर बिझनेस आहे आणि त्याचं तो जेवढे पाहिजे तेवढी रोज विक्री होतच नाहीये सतत, तर तो पण त्याला तीव्र ताणच असेल. तीव्र ताण. बरोबर आहे का? हो, हे उदाहरण. पण ते रोज रोज ती घटना घडत असल्यामुळे दीर्घकालीन रूपांतर होईल त्याचं. प्रयत्न करूनही जर व्यवसायामध्ये यश मिळत नसेल किंवा
पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नसेल तर? वारंवार घडणाऱ्या घटना आणखीन काय सांगता येतील? नवरा बायकोची सततची भांडणं. रोजचीच भांडणं. रोजचीच भांडणं. आले. ते भांडण ते आलंय आपल्याकडे, उदाहरण आहे ते. ठीक आहे. पुढे जर बघूया. म्हणजे आताच नाही सर, काय म्हणजे म्हणला? पूर्वी पाणी नळाला वेळेवर यायचं नाही किंवा अचानक 2-3 दिवसांनी यायचं, तर अशा वेळेस ताण येऊ शकतो, घरातली कामं खोळंबतात, तर ते. मला वाटतं की अल्पकालीन संख्या पुष्कळ होती, तीव्रकालीन संख्या जरा कमी दिसायला लागली. त्यामुळे उदाहरणं पटापट नाही आठवत आहेत. सर, एखाद्या गरीब कुटुंबाला मूलभूत गरजा भागवताना जो येणारा स्ट्रेस आहे, की आज आलेल्या पैशावरच आपल्याला आजच्या गरजा भागवायच्यात, तर तो वारंवार येणारा ताण आहे की उद्या काय करायचंय आपल्याला, आजचं भागलं तर उद्याचं कसं भागेल. आर्थिक परिस्थिती. रोजगार वर्ग बांधकामावर जो काम करतो तो, म्हणजे आपण याच्यात घेऊ शकतो असं. म्हणजे समस्या काय सांगता येईल त्यांची? रोजगार वर्ग जो आहे त्याची समस्या काय सांगता येईल? मग आर्थिक कमाई करण्यासाठी त्यांना जे कष्ट करावे लागतात, की त्यांचं आजचं भागतं, आजच्या गरजा, त्यांचं अन्न वगैरे, कपडे, दैनंदिन गरजा भागतात, पण ते लोक असतात ते रोजचं आणून रोज खातात, त्यांना उद्या काय खाणार आहे हे माहित नसतं. बरोबर आहे. छान. आजच्या दिवसाचं भागलं, आता उद्याचं कसं, परत उद्या कामाच्या शोधात, उद्याचं भागलं, परवा दिवशीच्या कामाच्या शोधात, या अशा स्वरूपामध्ये म्हणजे वारंवार येणारा ताण आहे, वारंवारता आहे त्याच्यामध्ये. बघूया. आता आपण हे ताण तर बघितलेले आहेत, त्यासोबत आणखीन एक पुढं उदाहरण दिलेलं आहे बघा. भविष्याबद्दल चिंता, म्हणजेच आता म्हणल्यासारखं रोजगाराविषयी चिंता असेल, किंवा एखाद्याला सारखं सारखं चिंता येते बघा, भविष्यामध्ये कसं होईल, अशा स्वरूपामध्ये येणारा सुद्धा ताण हा तीव्र ताणामध्ये येतो. मग याची लक्षणं काय सांगता येतील? आता शरीरावरती काय परिणाम सांगता येतील याचे? याच्यामुळे चिडचिड होणार. बरोबर आहे. चिडचिड असेल, थकवा असेल, डोकेदुखी होते का? डोकेदुखी, डोकं होईल, दुखल का डोकं अशा स्वरूपाच्या ताणामुळं? रोज तोच प्रॉब्लेम म्हणजे डोकेदुखी होणार. रोजच प्रॉब्लेम म्हणजे मुंग्या सुद्धा येतात डोक्यात सर. आणखीन काय? स्वभावाच्या लहरी, म्हणजे काय म्हणता येईल त्याला? स्वभावाच्या लहरी म्हणजे मूड बदलतो. म्हणजे सारखं सारखंच. काही लोक बघा, आता बघा, समजा विद्यार्थी असेल, म्हणजे का मुलगा असेल, तर कमी मार्क पडलेले असतील किंवा त्याला पैसे जर मागायचे असतील, तर त्यानं काय म्हणतो, पप्पाचा स्वभाव बघून, म्हणजे स्वभाव बघून तो पैसे मागतात. बरोबर आहे का? म्हणजे स्वभावाच्या लहरी. स्वभाव सध्या कसा आहे? शांत स्वरूपात आहे का रागात आलेला आहे? म्हणजे सारखं सारखं या लहरी कशा होतात? कधी उत्साही वाटतं, कधी निरुत्साही वाटतं, कधी उदासीन वाटतं. हे म्हणजे स्थिर राहत नाही स्वभाव, एकाच ह्याच्यामध्ये स्थिर राहत नाही, सारखं सारखं त्याच्यामध्ये बदल दिसून येतो. किंवा फोकसचा अभाव, म्हणजे लक्ष केंद्रित करण्यामध्ये सुद्धा त्रास जाणवतो. म्हणजे कसं बघा, आपल्याला एखादं जर काम करायचं असेल आणि तीव्र ताण सारखाच येत असेल, होत असेल पुनरावृत्ती, तर ते काम करताना आपलं लक्ष
त्या कामामध्ये राहत नाही. बरोबर आहे. किंवा आणखीन एक उदाहरण याच्यामध्ये सांगता येईल. सासू सुनेचं भांडण असेल रोजच, बरोबर आहे. आणि असं भांडण झालं आणि ती जी सून आहे ती भांडी घासायला बसली किंवा स्वयंपाक करायला बसली, मग कसं होईल हो? तिचं लक्ष त्या कामामध्ये भांड्याची असेल आदळआपट. का? भांड्याची आदळआपट होईल. बरोबर आहे. किंवा स्वयंपाकामध्ये काय फरक होईल हो? स्वयंपाक करायला बसली, चवीमध्ये तिखट कमी जास्त, तिखट मीठ प्रमाणात कमी प्रमाणात किंवा चुकेल, मीठ जास्त. प्रमाण कमी जास्त होईल. हा. तिखट कमी जास्त किंवा म्हणजे प्रमाण चुकतील तिचे. यालाच काय म्हणायचं, फोकसचा अभाव, म्हणजेच लक्ष केंद्रित करू शकणार नाही. तिची पुढचं जे काम आहे, स्त्रीच असेल किंवा पुरुष असेल, पुरुषाला जरी तीव्रता येत असेल सतत सतत, तर तो समजा एखाद्या कॉलेजमध्ये शिकवण्याचं काम करतोय, पण सारखं सारखं तो ताणाला सामोरं जात असल्यामुळं मग त्याचं लक्ष शिकवण्यामध्ये असेल का हो? नाही. शिकवण्यामध्ये राहणार नाही. डोक्यात वेगळेच विचार असतील आणि शिकवताना तो व्यवस्थित शिकू शकणार नाही. किंवा एखादा सरकारी कर्मचारी आहे, बरोबर आहे, एखादा सरकारी कर्मचारी आहे आणि घरात जर सारखंच नवरा बायकोची भांडणं होत असतील, तीव्र ताणाखाली असेल तो, तर कामावर गेल्यानंतर तो काम पूर्ण दिवसभर चांगलं काम करू शकेल का हो व्यवस्थित? नाही. तर तो काम व्यवस्थित करू शकणार नाही. म्हणजेच लक्ष केंद्रित करण्यामध्ये अडचणी येईल. काम व्यवस्थित तो करू. त्यासोबत दात खाणे असं स्वरूप दिसून येईल का याच्यामध्ये? येईल ना. हो, रागाणावर झाला की माणूस त्या चिडचिडीमध्ये, रागामध्ये दात खातो. राग जर जास्त झाला आणि ताण जास्त आला तर हे अशा स्वरूपामध्ये होतं. किंवा आणखीन एक प्रकार होतो बघा, दात खीळ बसणे. हो. होतं का? पाहिलंय का कधी? पाहिले ना. हो, पाहिलंय. दात खीळ बसते बघा अचानकच, म्हणजे भांडणं चालू असतील समोरासमोर आणि अचानकच त्या व्यक्तीला काय होतं की ताणाचं स्वरूप, ताण जास्तीचा होतो, दात खीळ बसते. आणखीन काय सांगता येईल? चक्कर येणे, बरोबर आहे का? तीव्र ताणामध्ये चक्कर येण्याचा प्रकार वाढेल का? डोळ्यापुढे हो. अंधारी येणे, हो. अशी वेगवेगळ्या गोष्टी तिथं येतील. आणखीन काय त्याचा सांगता आहारावर येईल पण याच्यामध्ये? परिणाम होईल ना. त्याच्या त्याच्यामध्ये आहारावर पण परिणाम होईल. हो, जेवण करू वाटत नाही, जेवण न करू वाटणे आणि घशाला साहजिकच कोरड पडणे. पित्त प्रकृती वाढेल सततच्या चिडचिडपणामुळे. साहजिकच बघा, भांडणं झाल्यास आपण जेवतच नाही. विशेष गोष्ट म्हणजे त्याचा रुसवा काढावा लागतो, मग तो जेवण करतो. मग बघा, ते रुसवा काढणं सुद्धा एक प्रकारचा ताण आहे. भांडण होणं एक वेगळा ताण आहे आणि परत रुसवा काढणं हा सुद्धा एक प्रकारचा वेगळा ताण आहे. तो लवकर जेवायला येतच नाही, मग त्याला मनवावं लागतं, सांगावं लागतं सगळ्या गोष्टी आणि तो परत बहुतेक पुरुषांना येणारच ताण आहे. ठीक आहे. महिला पण म्हणजे कोपऱ्यात काय, बसतात गाल फुगून. तर महिला जेवण खाऊन ताण देतात का? काय म्हणतात रवी सर? मी म्हणत त्या म्हणाले की असा ताण बहुतेक पुरुषांना जास्ती येतो. म्हणलं महिला जेवण खाऊन करून ताप देतात. बरोबर आहे. बघा, आता स्त्रिया सगळ्याच म्हणणार नाही मी, राग येऊ द्यायचा नाही बघा, काही म्हणेन, सर्वच म्हणणार नाही. बघा, काही स्त्रिया असं पण करतात, भांडण जरी झालं तरी रात्री निवांत जेवण करून झोपतात. बरोबर आहे का? सगळ्यांनीच असं असायला पाहिजे सर. राग आला तरी खाण्यापिण्यावर नाही काढायचा. बरोबर आहे. पुरुषांनी तसंच करायला पाहिजे, पण तसं होत नाही. पण हेच योग्य आहे. बरोबर आहे. छान. राग आला तरी जेवणावरती काढायचं नाही.
मग बघा होतं काय बघा, राग जर आपण जेवणावर काढलो, न जेवता जर झोपलो आपण, बघा काय होतं, झोप लागते का रात्रभर? नाही. लागत नाही, झोप व्यवस्थित लागत नाही. आणि झोप जर नाही पूर्ण झाली तर काय होतं, सकाळी लवकर उठता येणार नाही, उठायला उशीर होईल, किंवा उठलो तरी डोळ्यामध्ये झोपेचे प्रभाव असतील, आणि झोप न पूर्ण झाल्यामुळे चिडचिडेपणा वाढत. आणि हा जो चिडचिडेपणा आहे तो चिडचिडेपणा दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवशी दिसून येईल. बरोबर आहे का हो? बरोबर आहे. हा? म्हणजेच दुसऱ्या दिवशीचं सुद्धा कामाचं नियोजन बिघडणार आहे, सर्व काम व्यवस्थित होणार नाही. मग बरोबर कोणाचं आहे बघा, जेवण करून झोपणं बरोबर आहे का न जेवता झोपणं बरोबर आहे? खाऊन पिऊन भांडून जेवण करून झोपायचं. झोपणं. भांडून का? खाऊन पिऊन झोपायचं. बरोबर आहे, बरोबर. आपलं बघा, आपला विषयच तसा आहे, ताणतणाव व्यवस्थापन. अलग लक्षात, ताणतणावाचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही, बर्डन. टेन्शन काय लेणे का नाही, टेन्शन देणे का. देणे का. बरोबर आहे का? नाही, देणे का पण बरोबर नाहीये. टेन्शन देताना पण आपल्याला काही ताण येतच ना. दुसऱ्याला जर टेन्शन देण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला पण त्यातून ताण निर्माण होतो, स्वतःला पण त्रास होतो त्याचा. बरोबर आहे, बरोबर आहे. परंतु स्वतः तितकं प्रभावी व्हायचं नाही ताणाखाली. अलग लक्षात. आता आपण ताणाची शारीरिक लक्षणं, शरीरावर काय परिणाम होणार आहे ते आपण पुढे बघणार आहोत. मग त्यावेळी लक्षात येईल तुम्हाला की खरंच ताण घ्यायला पाहिजे का नको घ्यायला पाहिजे, किंवा किती काळ घ्यायला पाहिजे. हे सर्व आपल्याला ती लक्षणं बघितल्यानंतर आपल्याला कळेल. पुढे बघूया. म्हणजेच तीव्र ताणपण इथं आपण बघितलेलं आहे आणि त्याची लक्षणं सुद्धा बघितलेली आहे. तर त्याच्या पुढचा आहे दीर्घकालीन ताण. त्याच्या नावाप्रमाणेच तो कसा टिकून राहिलो, जास्त काळ टिकून राहील का? दीर्घकाळ टिकून राहणार आहे, तासभरापुरता किंवा एक दिवसापुरता टिकून राहणार नाही. तर आता बघा, अल्पकालीन जो ताण होता तो क्षणिक कालावधी पुरता येणारा होता, बरोबर आहे. परंतु वारंवार येणारा जो ताण आहे, म्हणजे कोणता ताण पाहिला आपण? 2 नंबरचा तीव्र ताण. तो जो काय आहे क्षणिक नाही, पण त्याचा प्रभाव 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस किंवा आठवडाभर असं पण राहू शकतो. आलं लक्षात? बरोबर. किंवा काही महिन्यापर्यंत पण राहू शकतो, 1 महिना, 2 महिने, 3 महिने. परंतु दीर्घकालीन जो ताण आहे, आता त्याचं स्वरूप बघू कसं आहे. दीर्घकालीन ताण, त्यालाच आपल्याला काय म्हणायचंय, क्रॉनिक स्ट्रेस, जुनाट ताण. तर अशा प्रकारची ताण ही दीर्घकालीन असतात किंवा बघा कायमस्वरूपी असतात. दीर्घकालीन म्हणजे काय सांगता येईल इथं? वर्षभर, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, किंवा त्याचं स्वरूप अशा स्वरूपामध्ये येतं की तो कायमस्वरूपी होऊन जातो, परमनंट. आलं लक्षात? म्हणजे कालावधी आहे. आपण काय बघतोय, कालावधीनुसार ताणतणावाचे वेगवेगळे प्रकार. तर याची कालावधी कायमस्वरूपी सुद्धा असू शकते. तसेच काय म्हणलेलं आहे, दीर्घकालीन तणावामुळे शरीरावर दीर्घकाळासाठी दबाव येतो. बघा, आता हे जे वाक्य आहे हे महत्वाचं आहे. आता आपण अल्पकालीन ताणामध्ये शरीरावर दबाव येणारा कसा आहे? अल्पकालीन आहे. तीव्र ताणामध्ये शरीरावर येणारा दबाव कसा आहे? मर्यादित स्वरूपामध्ये आहे. म्हणजेच जितका ताण, जसं की आपण काय म्हणलं, 1 दिवस, 2 दिवस, दिवस, बरोबर आहे, किंवा महिना, 2 महिने. म्हणजेच
इतका वेळच ती व्यक्ती त्या तणावाखाली असेल, त्या दबावाखाली असेल. मग दीर्घ ताण कसा आहे? जास्त काळ टिकणार, म्हणजेच ती व्यक्ती सुद्धा दीर्घ काळासाठी त्या दबावाखाली असणार आहे, स्ट्रेस खाली असणार आहे. मग आता याच्यामध्ये उदाहरणं काय सांगता येतील बघा हो. एखाद्या मर्डर केसमध्ये हा. आरोपीचे समजा आरोपी नमूद केला किंवा आरोपी झाला किंवा आरोपी केलं आणि मग हा. त्या केसचे इन्व्हेस्टिगेशन होणं, कोर्टात चालणं, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन त्याचा निर्णय लागेपर्यंत तो दीर्घकाळ राहणारा बरोबर. ताण आहे. दीर्घ काळ राहणार आहे. परंतु समजा कोर्ट मॅटर झालं, कोर्टामध्ये मॅटर गेला किंवा मॅटर मिटलाही, हा, बरोबर आहे. पण त्या व्यक्तीला असं वाटतं की आपल्या म्हणजे चुका असतील, अनावधान, काही चुका बघा अनावधानानं होतात. हो, ती व्यक्ती म्हणून असं चूक करत नसते, किंवा काही चुका अनावधानानं होतात, किंवा काही चुका भावनेच्या तीव्रतेमध्ये होतात, किंवा काही चुका हा राग अनावर झाल्यामुळे होतात. बरोबर आहे का? जेच मग चूक झाल्याच्या नंतर लक्षात येतं की बाबा ही चूक आपण करायला नको होती. बरोबर आहे. मग बरोबर. बघा, कोर्ट मॅटर झाला, तो व्यक्ती सुटलाही, म्हणजे मॅटर संपला. तरी पण तो जो विषय आहे तो त्याच्या आयुष्याच्या याच्यावरती छाप सोडून जाणार आहे. बरोबर आहे का? बरोबर. तो व्यक्ती वारंवार त्या ताणामध्ये येणार आहे. बरेच वर्ष, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष अशा स्वरूपामध्ये सुद्धा तो ताण राहू शकतो. 10 वर्ष पण राहू शकतो ना. किती? 10 वर्ष पण राहू शकतो. जेवढे काळ कोर्टात चालेल मॅटर तेवढं काळ. बरोबर आहे, बरोबर आहे. मग आणखीन काय सांगता येईल हो? तर एखाद्या सर, अपघातामध्ये स्वातंत्र्यानंतर सर हा. एखाद्या अपघातामध्ये आपल्या शरीराचा अवयव गमावणे. बरोबर आहे. छान, अतिशय छान उदाहरण आहे बघा. समजा एखादी व्यक्ती तिचे दोन्ही पाय गमावून बसली, किंवा उजवा हात गमावून बसली, बरोबर आहे, किंवा खूप मोठी दुखापत झाली, तर काय होईल हो? तो आयुष्यभर त्या तणावाखाली जगेल. तो काही कामच करू शकणार नाही. बरोबर. त्याचा स्वतःचा उदरनिर्वाह तो करू शकणार नाही, किंवा घरी आई वडिलांचं संगोपन तो करू शकणार नाही. म्हणजे तो फक्त बसून राहणार आहे. मग बसून राहिला तर काय होईल? त्याच्या डोक्यावरती जो येणारा ताण आहे तो सुद्धा कसा आहे? दीर्घकालीन. म्हणजे हा याला कायमस्वरूपी सुद्धा असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे का? बरोबर आहे. सर, कायमस्वरूपी. हा, मला असं वाटतं की जसं व्यक्तीच्या जीवनामध्ये असे ताण येतात, तसे राष्ट्राच्या जीवनात पण ताण येतात. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान हा कायमस्वरूपी ताण झाला आपल्याला. बरोबर आहे. छान. सारखं काहीतरी एखाद्या हं. म्हणजे एखादं मूल दिव्यांग किंवा अपंग, मतिमंद असणं हे पालकांसाठी दीर्घकालीन ताण. बरोबर, बरोबर आहे. छान. सहजासहजी बरा न होणारा आजार, दुर्धर आजार एखादा. कॅन्सर सारखं उदाहरण देऊ शकतो. हो. कॅन्सर, एड्स असेल, किंवा पॅरालिसिसमुळे, अर्धांगवायूमुळे एखादा माणूस अंथरुणाला खिळून राहिला, तर त्याला पण दीर्घकालीन ताण राहणार. पक्षाघात असेल. हा. आणि अकाली वैधव्य आलं बाईला, किंवा एखाद्या पुरुषाची आकस्मिकपणे पत्नीचं निधन झालं, ते पण. त्याच्यामध्ये पुरुषाची पत्नी वारणं किंवा एखाद्या पत्नीचा पुरुष म्हणजे नवरा वारणं, याच्यामध्ये बघा जास्त ताण कुणाला येईल? पत्नीला येईल, पती गेल्यानंतर. बरोबर आहे. पती काय लगेच वर्षात दुसरं लग्न करून मोकळा होतो. आणि कमवता पुरुष गेलेला. नाही, पण पत्नी पूर्णपणे पतीवर अवलंबून असते सर, त्याच्यामुळे तिचा धक्का खूप जास्त असतो.
आणि तसं तिच्या पुरुषांचं आयुष्या- नसतं. नाही नाही, आयुष्यामध्ये वयाच्या 7 वर्षानंतर गेल्यानंतर पुरुषाला ताण येणारच ना, पुन्हा त्याला खायची पंचायत होती ना. बघा काही उदाहरणं अशी आहेत. हे दोघही एकमेकांशिवाय अपूर्णच आहेत. दोघांपैकी एक हा. गेलं तरी एकाला ताण येणारच. येणारच, हे निश्चित, हे बरोबर आहे. अपूर्ण आहेत, परंतु व्यवस्थापन लवकर कुणाचं होतं? पुरुषांचं व्यवस्थापन वर्षात होतं सर. बघा आताच म्हणजे तिने 60 वर्षाचा व्यक्ती असेल तर होऊ शकतं का? पण तशी पण उदाहरणं आहेत बघा, तशी सुद्धा उदाहरणं आहेत. आहेत सर, खूप क्वचित आहेत, अगदी अपवादात्मक आहेत. बरोबर आहे. तर दोघांनाही ताण येतो. काय म्हणतात? दोघांनाही ताण येतोच पण. हा, दोघांनाही सांगतो, पण व्यवस्थापन पुरुषाचं लवकर होऊ शकतं. स्त्रियांमध्ये कसं असतं, अडचणी खूप येतात. बघा, पुरुषाविना स्त्रीचं जीवन हे खूप अवघड आहे. हा, आणि त्यांच्यामध्ये उदरनिर्वाहाचा प्रश्न असेल, समाजाचा प्रश्न असेल. बघा, उदरनिर्वाहासाठी जर ती स्त्री बाहेर पडली किंवा कुठलं तरी काम करू लागली तरी सुद्धा तिला अडचणी येतात. बाहेरच्या लोकांचा त्रास असेल किंवा आजूबाजूची मंडळी जरी ती सुद्धा नावं ठेवायला चालू करते. बरोबर आहे. बघा लगेचच कामावर चालली, किंवा लेकरा बाळांचं संगोपन करणं हे सुद्धा खूप अवघड होऊन जातं. त्यांच्या गरजा ती पूर्ण करू शकणार नाही. म्हणजेच अडचणी ह्या भरपूर येणार आहेत, असंख्य अडचणी येणार आहेत तिथं, आणि मात करणं हे सुद्धा अवघड आहे. म्हणजेच हा ताण कसा आहे, दीर्घकालीन ताण आहे. दीर्घकालीन. म्हणजेच कायमस्वरूपी सुद्धा असं आपण त्याला म्हणू शकतो. आणखीन काय सांगता येतील उदाहरणं दीर्घकालीन ताणामध्ये? सर, अत्याचाराने पीडित झालेली एखादी तरुणी असेल तर तिचा ताण हा दीर्घकालीन असतो. बरोबर आहे, बरोबर आहे. अत्याचार व्यक्ती किंवा बलात्कारानंतर सहसा अशा व्यक्ती टिकत नाहीत जास्त दिवस. तो ताण जो आहे तो अतिउच्चतेचा ताण असतो, आणि त्याच्यामध्ये ताण इथपर्यंत जातो की सगळं शारीरिक संतुलन बिघडून जातं. मानसिक संतुलन पण बिघडतं, शारीरिक संतुलन पण बिघडतं. ताणावरती मर्यादा राहत नाही, आणि मर्यादा राहत नसल्यामुळे ती व्यक्ती स्वतःच्या जीवाचं काहीही करू शकते. अतितीव्र ताण. आणखीन काय उदाहरण सांगता येईल? एखाद्या तरुण मुलाला आई वडिलांनी गमावलं, अपघातात बरोबर आहे. वगैरे त्याचं निधन झालं. हा. बघा असं म्हणलं जातं की आई वडिलांचा अंत्यसंस्कार मुलानं करावा. बरोबर आहे. का मुलाचा आई वडिलांना करावं ही सगळ्यात विसंगत गोष्ट आहे. ही कशी आहे, ऐकायला सुद्धा चांगली न वाटणारी गोष्ट आहे. परंतु जर एखाद्या तरुण मुलाचं निधन झालं तर त्यांचे जे आई वडील आहेत ते आयुष्यभर तणावाखाली जातात, कायमस्वरूपी तणावाखाली जातात. म्हणजेच हा सुद्धा एक दीर्घकालीन ताण आहे. आणखीन काय सांगता येईल? ज्या जोडप्याला सर, सर अपत्य नाहीये, मुलबाळ नाहीये, त्यांचं पण आयुष्य दीर्घकालीन तणावातच जाते सर. बरोबर आहे. हा. तर मुस्लिम समाजामध्ये त्या महिलेला सलग 3 तलाकची भीती वाटते. तो एक ताण आहे. पण तो भेडसावणारा सर आहे. अल्पकालीन असू शकते ना, भांडण झालं किंवा काय झालं तरच त्यांना येत असेल आता तलाक म्हणतायत काय, असं दीर्घकालीन नाही तो. म्हणजे भेडसावणारा नाही तितका. आता समजा आपण आता जी उदाहरणं बघितली 2-4, तरुण वयामध्ये मुलगा जाणं असेल किंवा बलात्कारासारखं स्वरूप असेल किंवा आणखीन काय बघितलं तुला, शरीराचे अवयव गमावणे, एखाद्या स्त्रीचा पती गमावणं असेल, तर याच्यामध्ये बघा ताण कसा आहे, तिथं टिकून राहणार आहे तो ताण. बरोबर. आता बघा हा 3 तलाकाचं जे उदाहरण दिलं ते तीव्र ताणामध्ये येईल बघा. म्हणजे त्याच्यामध्ये आपण आणखीन एक उदाहरण बघितलं होतं बघा,
भविष्याविषयी चिंता बघितलं होतं, तशा स्वरूपामध्ये वारंवार तो विषय येतोय तुझ्या मनामध्ये, वारंवार येतोय, भीती वाटते, चिंता वाटते त्या विषया संबंधित. याच्यामध्ये बघूयात आणखीन काय उदाहरण सांगता येतील. सर कर्ज फेडणे आणि ज्याला कर्ज फेडायचं त्याला दीर्घकालीन ताण असू शकतो असं. बरोबर आहे, दीर्घकालीन आहे, पण तो जास्तीचा टिकणारा नाही, पण दीर्घकालीन आहे, थोडा कायमस्वरूपीमध्ये येणार नाही. आता याच्यामध्ये दोन्ही स्वरूप येतील, दीर्घकालीन असेल म्हणजे 6 महिने वर्षभर टिकणारा असेल, किंवा 5 वर्ष 10 वर्ष असेल, किंवा कायमस्वरूपी असेल. म्हणजे स्वरूप मोठं आहे, ताण टिकण्याचं स्वरूप मोठं आहे. हा, जर समजा कर्ज फेडू शकला नाही सर, हा, तर त्याच्या घरावरती जप्ती आली किंवा जमीन त्याची गेली, तर तो त्याच्यासाठी दीर्घकालीन राहील, की बाबा आपण लोन न फेडू शकल्यामुळे आपलं घर गेलं किंवा जमीन गेली. त्याच्यापेक्षा कुटुंबातील कर्त्या व्यक्तीने लोन घेतलेला असताना तो अनावधान म्हणजे सरप्राईजली अटॅकने म्हणा किंवा कशाने जरी एक्सपायर झाला, तर ते कर्ज परतफेड करण्याची आर्थिक जुळवाजुळव करण्याची त्याच्या कुटुंबावर 5-10 वर्षासाठी ताण येऊ शकतो. मग ते पुढचे परिणाम आले, ते जप्ती येणे, त्या बँकेची कायदेशीर कारवाई, त्यामुळे त्यांना किमान 5 ते 10 वर्षापूर्वी किंवा ते कर्जाचं प्रकरण निपटारा होईपर्यंत तो ताण टिकून राहू शकतो कुटुंबावरती. बरोबर आहे, कुटुंबावर टिकून राहतो. भाऊबंदकीतले भांडणं हे पण दीर्घकालीन ताणाचं उदाहरण आहे. हो, बांधावरून जे आहे सर, बांधावरून जे होतात ते दीर्घकालीन राहतात सर, शेजारी. नाही, प्रॉपर्टीसाठी होणारे वाद, मालमत्तेसाठी बांधावरचा छोटा विषय आहे, पण प्रॉपर्टीसाठी जर असं भांडण असेल तर ते दीर्घकालीन राहू शकतो. बरोबर आहे, ते पण बरोबर आहे. बघा आणखीन बघूयात काही उदाहरणं महत्वाची. दुःखी वैवाहिक जीवन असेल किंवा घटस्फोटाचा प्रकार असेल तर याच्यामध्ये सुद्धा जास्त ताण येऊ शकतो. आणखीन एक विषय म्हणजे दुःखी वैवाहिक जीवन कधी होईल? पतीचे जर संबंध असतील बाहेर. बरोबर आहे, पतीचे असतील किंवा पत्नीचे असतील, किंवा मनाविरुद्ध लग्न झालेलं असेल तर, मनाविरुद्ध लग्नच झालेलं असेल तर, मनाविरुद्ध लग्न झालेलं असेल तर तिथं जुळवाजुळव करणं तिथं सुद्धा तिला अवघड जाते, बरेच दिवस जातात. सासुरवास हा पण दुःखी वैवाहिक जीवनाचाच भाग आहे. तो आता कालबाह्य झाला. पती पत्नी जर चांगले असतील, आता सुनवास होतोय सर सध्या, सुनवास. त्याच्यामुळे कालबाह्य झाला सासुरवास. सासुरवास पेक्षा सुनवास हा जो नवीन ट्रेंड आलाय सर. उलट झाले, आता विसंगती झाली, सगळ्यांचं एकमत यायला लागलंय. जनरेशन गॅप सर, आपण आता जुन्या जनरेशनचे झालो, त्यामुळे एकमत यायला लागलं. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे समान दुःख आहे, समदुःखी. ठीक आहे, बघूयात पुढे परत. आपण व्यवस्थापन करायला सुरुवात करायची सर ह्या ताणाची सध्या आत्तापासूनच, म्हणजे आपल्याला तो ताण येणार नाही. खरंय, बरोबर. व्यवस्थापन शिकायचं आहे आपल्याला, ताणतणावाचं व्यवस्थापन. आता फक्त ताण काय बघतोय. आता बघा, आपण जे एवढे ताणतणाव बघितले, वेगवेगळे ताणाचे प्रकार बघितले, तर याच्यातला कुठला तरी प्रत्येकाला लागू होतोय का? काहीतरी वाटतंय का की मी या तणावाखाली आहे किंवा त्या परिस्थिती पुरता तरी तणावाची जाणीव होतेच ना. या तणावाखाली आहे किंवा या तणावाखाली होतो किंवा या तणावाची स्थिती माझ्यावरती होती, असं बरेच जणाला म्हणजे एकेकाचे ताण बाहेर निघत असतील, कळून येत असेल. लक्षात येत आहेत का ताण एकेकाचे? बघा,
हो, दुसऱ्याचे येतात ताण ना. लक्षात येतात, आपल्याला स्वतःचे नाही येत. आपल्यापेक्षा दुसऱ्यांची जास्त लक्षात यायला लागली. ठीक आहे, दुसऱ्याची लक्षात आली तरी दुसऱ्याला सांगा की तू बाबा ह्या ह्या तणावाखाली आहेस आणि याचं व्यवस्थापन करणं तुला गरजेचं आहे. चुका सुद्धा, चूक ही एकमेव अशी आहे की आपली दिसून येत नाही, दुसऱ्याची दिसून येते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आपण कधी चुकत नाही सर. बरोबर आहे, बरोबर आहे. हा. असं आपल्याला वाटतं. म्हणजे सतत तेच. ठीक आहे, बघूयात पुढे. आणि बघा, आणखीन एक वैवाहिक जीवनामध्ये, वैवाहिक जीवन कधी दुःखी होऊ शकतं असं सुद्धा आपण म्हणू शकतो की ना आवडत्या व्यक्तीशी जर लग्न झालं तर अशा वेळी सुद्धा वैवाहिक जीवन हे दुःखी होऊ शकतं. किंवा एखादं प्रेम प्रकरण असेल, बरोबर आहे, हे प्रेम प्रकरण चालतं किती, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष चाललं, त्यानंतर प्रेम प्रकरण बंद झालं तर याचा ताण सुद्धा येणारा. आणि या ताणाखालीच आजकालची तरुण पिढी, आजकालच्या तरुण पिढीमध्ये या ताणाखालीच आत्महत्येचं प्रमाण वाढले बघा. बरोबर आहे का? आत्महत्या वाढायला लागल्या तरुणांच्या. अभ्यासाचा ताणतणाव कमी झालाय, तेवढा नाही तितकासा. म्हणजे आपण 1 नंबर येऊ किंवा न येऊ, बरोबर आहे, किंवा आपण पास होऊ किंवा न होऊ, परंतु प्रेम संबंधातले जे ताण आहेत ते ताण जास्तीचे वाढायला लागले. बरोबर आहे का? आणि बरोबर आहे सर. सुद्धा कसं आहे, जास्त स्वरूपामध्ये आहे. आई वडिलांचा सुद्धा मुलं आपले आई वडिलांचा सुद्धा विचार करत नाही तिथं. बरोबर आहे. आणि जर समजा ती व्यक्ती ताणाचं व्यवस्थापन करू शकलाय, परंतु तो ताण जो आहे तो दीर्घकालीन टिकून राहतो. म्हणजे वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष अशा स्वरूपामध्ये तो टिकून राहतं. आलं लक्षामध्ये? पुढे बघूया. प्रेम प्रकरण असेल किंवा ब्रेकअप असेल, त्यासोबत मुलगा मुलगी पळून जाणे असेल तर याचं दुःख कुणाला होणार आहे? आई पालकांना. वडिलांना. मानहानी. आता बघा, हे जे काही ताणतणाव आहेत त्याच्यामध्ये हा ताणतणाव इतक्या पातळीपर्यंत जाऊ शकला आहे बघा की ते व्यक्ती आत्महत्या सुद्धा करू शकते. कशा कशामध्ये बघा, आपण कोणती उदाहरणं बघितली. कर्ज जर जास्त झालं डोक्यावर, भरपूर कर्ज झालं तर ती व्यक्ती आत्महत्या करू शकते. ताणतणावाचं व्यवस्थापन करू शकणार नाही, ती करत नाही. किंवा ब्रेकअप झाला असेल प्रेम प्रकरणामध्ये, त्यावेळी सुद्धा मुलं काय करायला लागले, आत्महत्या करू शकतात. किंवा आणखीन पहिल्यांदा एक उदाहरण बघितलं कोणतं, अत्याचार पीडित मुलगी ताण न सहन झाल्याने आत्महत्या करू शकते. अत्याचार पीडित मुलगी असेल ती सुद्धा आत्महत्या करू शकते त्याच्यामध्ये. म्हणजे तणावाचं अतिउच्च प्रमाण आहे बघा याच्यामध्ये. ह्या तणावाचं व्यवस्थापन होणं खूप गरजेचं आहे. आणि या तणावाखाली असलेली व्यक्ती बाहेर काढणं सुद्धा सोपं नाही, खूप अवघड असतं, खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यावेळी ती व्यक्ती निघू शकते. त्यासोबत आता बघा, मुलगा मुलगी पळून जाणं याच्यावर निघाला आपला विषय, तर याच्यामध्ये वडिलांना किंवा पालकांना इतका त्रास होतो, इतका ताण येतो की एखाद्याचे आई वडील किंवा वडील हे आत्महत्या करू शकतात. बरोबर आहे का? हो सर, हो, अशी उदाहरणं हार्ट आहेत. अटॅक पण येऊ शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, हार्ट अटॅक येणं म्हणजे कशामुळे आला तो? उच्च अतिताणामुळं, उच्च आणि अतिउच्च अतिताणामुळं. ताणाचं व्यवस्थापन ते करू शकले नाही, त्याच्यामुळं तिथं धोका होऊ शकतो. तसेच पुढे आणखीन एक उदाहरण आहे, मुलीचं वैधव्य. बघा,
हा ताण सुद्धा दीर्घकालीन टिकणार आहे. कुणाकुणासाठी? मुलीसाठी पण आणि तिच्या आई वडिलांसाठी पण. बरोबर आहे का? हे दुःख खूपच मोठं आहे. तिचे आई वडील ते जास्त काळ त्याच्यामध्ये टिकून राहणार आहे. त्यांना सहन न होण्यासारखं सुद्धा हे दुःख आहे. त्याचसोबत प्रिय व्यक्तीचे निघून जाणे असेल किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं निघून जाणं असेल, हे याबद्दल आपण बरीच उदाहरणं बघितली. किंवा आताच अगोदर सरांनी सांगितल्याप्रमाणे कोर्ट मॅटरचं उदाहरण दिले बघा त्यांनी. तसंच तुरुंगवास आहे. बरोबर आहे का? आई वडिलांना होणारा तुरुंगवास असेल किंवा मुलांना होणारा तुरुंगवास असेल, तर याच्यापैकी त्रास मुलांना झाला तुरुंगवास तर आई वडिलांना त्रास आहे. आई वडिलांना तुरुंगवास झाला तर मुलांना त्रास आहे. बरोबर आहे? यामध्ये सुद्धा व्यक्ती दीर्घकालीन तणावामध्ये जाते. तसेच आता बघा, याच्यामध्ये पहिल्यांदा घटस्फोट हा प्रकार बघितला. घटस्फोटाचा परिणाम कोणावर आहे? नवरा बायको दोघांवरती तर आहेच. त्याचसोबत पालकांचा घटस्फोट. आता हा ताण कोणावरती आहे हो? मुलांवरती. हा मुलांवरती परिणाम करणारा आहे. दीर्घकालीन परिणाम करणारा आहे. आयुष्यभर परिणाम करणारा आहे. बरोबर आहे? ती मुलं जर आईसोबतच असतील तर वडिलांची उणीव तिथं त्यांना जाणवणार आहे. आयुष्यभर वडिलांची कमतरता त्यांना तिथं जाणवणार आहे. म्हणजेच दीर्घकालीन टिकून राहणारा हा ताण आहे. त्यासोबत पुढचं उदाहरण बघा काय आहे? दारुडापती. किंवा आपण ही उदाहरणं सुरुवातीला बघितली. दारुडापती असेल किंवा गाणं सुद्धा आहे बघा याच्यावरती. माहिती आहे का हो? नाही सर. दारुडापतीचं गाणं काहीतरी आहे वाटतं. ठीक आहे. त्यासोबत व्यभिचारी पती किंवा पत्नी, हे सुद्धा उदाहरण आपण सुरुवातीला बघितलेलं. म्हणजेच ही झाली वेगवेगळी उदाहरणं. तर बाकीचा भाग आपण उद्या पाहूया. वेळ संपलेली आहे. या अडचण असेल तर विचारू शकता आजच्या ह्याच्यात. उद्या नवीन विषय करायचा होता पण आपला हा दीर्घकालीन ताण दीर्घ वेळ घेतला आज थोडासा. उद्या ताणतणावाच्या अवस्था बघायच्या होत्या आपल्याला. ठीक आहे, बघूया. हरि ओम.